राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतःला चाणक्य समजतात ते आता दुसऱ्यांविषयी म्हणजे महाराष्ट्राचे चांगले मुख्यमंत्री होते जे की माजी मुख्यमंत्री दोघं माजी मुख्यमंत्र्यांविषयी असं त्यांना लाज वाटत नाही अशा शब्दात भाषण करणारे हे आजचे देवेंद्र फडणवीस नक्कीच फडणवीस उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना म्हणता की त्यांना लाज कशी वाटत नाही। बघा तुम्हाला हे व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने त्यांनी भाष्य या गोष्टीवर केलं आहे। त्यांच्याकडनं अशा भाषणाची अपेक्षा नाही आहे कारण की ते मुख्यमंत्री एक जबाबदार पदावर आहेत आणि दोघं पक्षाचे नेत्यांना दोघं पक्षाच्या प्रमुखांना अशा पद्धतीने ते बोलता की त्यांना लाजा कशा वाटत नाही। तर तुम्हाला लाज नाही वाटली खोटं बोलताना फडणवीस साहेब, तुम्ही अक्षरशः बेंबीच्या देठापासून खोटं बोलत गेलात। बघा काय बोलले, तोपर्यंत शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की इथले आमचे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, उबाठा आणि काँग्रेसचे लोक हे कशा प्रकारचे लोक आहेत, म्हणजे कधी कधी यांना लाजही वाटत नाही की यांनी आपण मंजूर केलेली योजना, जी योजना मंजूर करत असताना 800 कोटी रुपयाचा भार हा महानगरपालिकेवर येत होता। हे सगळी मंडळी माझ्याकडे आली, मला म्हणाली की 800 कोटी रुपयाचा भार आमची महापालिका सहन करू शकत नाही। आपण एका मिनिटात GR काढला आणि सांगितलं संभाजीनगर महानगरपालिकेचे पैसेही त्यांचा हिस्साही राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल, हा निर्णय आपण केला। आणि आता हे जे आंदोलन करणारे लोक आहेत, या लोकांचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय यांनी काय केला, तर पहिला निर्णय यांनी केला आपण घेतलेला निर्णय बदलून ते 800 कोटी रुपये संभाजीनगर महानगरपालिकेने भरावे असा निर्णय केला आणि ती योजना पूर्ण थांबवली। 2-2.5 वर्ष यांच्या काळामध्ये ती योजना त्या ठिकाणी अक्षरशः थकीत योजना झाली होती। पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला आपण पैसे दिले आणि आता ते 800 कोटी रुपये देखील राज्य सरकारच्या वतीने आपण गॅरंटी घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभं करून ते 800 कोटी रुपये देखील आपण दिले। त्याचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी केला आणि येत्या काळामध्ये दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल। ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे। आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करतात, यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आज बघा आपल्या महायुतीच्या सरकारने ऑरिक सिटी DMIC आपण तयार केला, त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आज एक इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालाय। इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री या त्या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक त्या ठिकाणी येते। किर्लोस्कर टोयोटा असेल, JSW असेल, एथर एनर्जी असेल, कॉस्मो पिरामल असेल, लुब्रिझॉल असेल, हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच, पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि आता तर देशाचं EV कॅपिटल हळूहळू म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे, याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे।